नमस्कार. गोव्याच्या पंचायतीचे निकाल तुम्ही पाहिलेत. मी त्याच्याबद्दल काल बोलले सुद्धा, काल का परवा, की गोव्याच्या पंचायतीमध्ये ह्या वर्षीच्या परवाच झाली, मला वाटतं 22ला. तर त्या पंचायतीमध्ये मतदान पत्रिकेने मतदान झालं, बॅलेट पेपरवर EVM मशीनने नाही. जी मागणी विरोधी पक्षाची सातत्याने विरोधी पक्ष म्हणत होता की बॅलेट पेपरने करा, EVMने वोट चोरी होते, असं तसं. तर त्याचा म्हणूया त्याला एक उत्तर म्हणून चुनाव आयोगाने म्हणा, सरकारने म्हणा, ह्या गोव्याची निवडणूक ही मतदान पत्रिकेने केली, मतदान पत्रिका मोजून वगैरे केली, आणि तरीसुद्धा घवघवीत यश BJPला मिळालं. मला असं वाटतं की आता कुठल्याही विरोधी पक्षाला बॅलेट पेपरला नाव ठेवताना एकदा नाही, म्हणजे एकतर खरं सांगू तर त्यांना आज काय बोललं ते आठवतच नाही का काय, ते बरोबर त्याच्या उलटं बोलताना निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे. जे बोलतात आपल्याच कालच्या कथनाच्या अगदी विरुद्ध आज बोलतात. त्यामुळे त्यांना लाज वाटेल असं मला वाटत नाही, पण तरीसुद्धा विचार करतील की आम्ही EVM म्हणून म्हणत होतो, आम्हाला बॅलेट पेपर नाही करा. आता पुढच्या वेळेला बॅलेट पेपरचा विषय काढला तर कोणीही, अमित शाह असू दे, कोणीसुद्धा किती तास मतदान मोजायला किती माणसं लागली, किती तास लागले, किती पेपर लागले, हा सगळा हिशोब सांगतील. आणि तेही गोव्यासारख्या छोट्याशा मतदान केंद्र, म्हणजे जिथे भाग आहे, छोट्याशा राज्यात. ह्या जर एवढ्याशा छोट्याशा राज्यात इतका वेळ, इतके कागद लागली, तर पूर्ण देशामध्ये किती लागेल आणि किती माणसं लागतील आणि किती तास, एरवी म्हणतात ना ह्युमन हवर्स, किती लागतील, ह्याचा हिशोब एकदम पटापट त्यांच्या तोंडावर मारला जाईल. आणि मग विरोधी पक्षांना लक्षात येईल ते काय बोलत होते. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.